नमस्कार मंडळी. आज आपण आंब्याच्या बागेमध्ये आलेलो आहे. हे असे आंब्याला यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात मोहर लागलेला आहे, हे आपण पाहतो आहे. आणि हे सगळे केशर, हापूस असे वेगवेगळ्या प्रकारचे हे आंबे आहेत. आपण आता पाहतो आहे की आंब्याची झाडं तशी लहानच आहेत, पण मोहर मात्र पानं दिसत नाहीत, इतका मोहर लागलेला आहे यावर्षी. आणि याच बाजूला थोडीशी ज्वारी आहे. ज्वारी यंदा तसं प्रमाण कमी आहे ज्वारीचं, पावसामुळं तितकंसं ठीक नाही आहे ज्वारी, पण खाण्यापुरती तर आहे. पण मुख्य म्हणजे आपण मोहर पाहतो आहे. यावर्षी सगळ्यात जास्त यावर्षी आंबे जास्त खायला मिळणार असं एकंदरीत वाटतं आहे मोहर पाहून. आणि हे ज्वारीच्या पिकामध्ये आता आपण ठिबकवरती केलेली कलिंगडाची लागवड हे पाहण्यासाठी आपण जाणार आहोत. चला तर आता आपण जाऊया. तर आता आपण हे पाहतो आहे की बेड तयार करून त्यावरती मर्चिंग पेपर अंतरला आहे आणि त्याच्यामध्ये हे असे कलिंगडाचे रोपं लावलेले आहेत. आणि याच्यामध्ये डायरेक्ट सूर्यकिरणाचा जमिनीवरती डायरेक्ट सूर्यकिरण जमिनीवर पडत नाहीत ह्या मर्चिंग पेपरमुळं. त्यामुळं ओलावा टिकून राहतो, पाणी कमीत कमी लागतं व थंडीच्या दिवसामध्येही उष्णता अशी थंड टिकून राहते. आता आपण पाहतो आहे फुलं यायला लागलेली आहेत आणि जेवढं आपल्याला खत द्यायचं आहे, जे खत द्यायचं आहे तेवढंच मुळापर्यंत जाऊन पोचतं. आणि कलिंगडाची प्रत ही सुधारते, डायरेक्ट मातीशी संपर्क होत नाही कलिंगडाचा आणि त्याची चमकदार कलिंगडं आपल्याला इथं मिळतात पाहायला. आणि दुसरी गोष्ट की याला बाजारभाव बी चांगला मिळतो. आणि हे जे शेताच्या कडेने लावलेली हे आंब्याची झाडंही पाहतो आहे. आणि तुम्ही असे प्रयोग करा कलिंगडाचे आणि उत्पन्न भरपूर प्रमाणात मिळवा. धन्यवाद.